नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं रणशिंग. कोल्हापूर, सांगली, परभणीमध्ये तीव्र आंदोलने. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाविरोधात राज्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. सांगली, कोल्हापूर, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये या प्रकल्पाविरोधात तीव्र आंदोलने करण्यात आली. आज सांगलीतील शेतकऱ्यांनी बैलगाड्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. तर परभणी आणि धाराशिव मध्येही रास्ता रोको आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. 86,000 कोटीचा हा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा मोठा विरोध पाहायला मिळत आहे. या विरोधात कोल्हापूर, सांगली, परभणी आणि धाराशिवमध्ये शेतकरी एकवटले आहेत. सांगली जिल्ह्यातील कार्यालयावर बाधित शेतकऱ्यांनी धडक मोर्चा काढला. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चामध्ये शेतकरी आपल्या कुटुंबियांसह आणि बैलगाडी घेऊन सहभागी झाले होते. हा मार्ग रद्द झालाच पाहिजे अशी मागणी त्यांनी लावून धरली. दुसरीकडे परभणी जिल्ह्यात शिंगणापूर फाटा येथे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याशिवाय शांत बसणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. धाराशिवमध्येही शेतकऱ्यांनी संतप्त होऊन जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून घोषणाबाजी केली. हा महामार्ग नागपूरपासून सिंधुदुर्ग ते गोवा असा 802 किलोमीटर लांबीचा आणि 6 लेनचा असणार आहे. या प्रकल्पासाठी 86,000 कोटीचा खर्च अपेक्षित आहे. एकीकडे सरकार सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच हा महामार्ग तयार केला जाईल असं म्हणत आहे, तर दुसरीकडे विरोधकांनी अधिवेशनात या विरोधात आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे. शेतकऱ्यांचा हा तीव्र विरोध पाहता प्रकल्पाच्या उभारणीसाठी सरकारची मोठी कसोटी लागणार आहे.